आज आहे वटपौर्णिमा आणि आज मी आईला एखाद्या लहान मुलासारखा प्रश्न विचारला, की वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाचीच पूजा का केली जाते? वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहे. वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात. यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असंही मानलं जातं आणि मनातली इच्छा सुद्धा पूर्ण होते. संतान प्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पुनर्जीवन मिळवून दिले आणि या दिवसापासून वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली. या वृक्षाची पूजा करणं म्हणजेच शंकराची पूजा करण्यासारखे. वडाचे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देते, म्हणजेच दिवसातून 20 तासांपेक्षा जास्त वेळ ऑक्सिजन देण्याचे काम करते. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात. वडाच्या प्रत्येक फांदी, पारंबी आणि पानांमधून नवीन वटवृक्ष जन्माला येतो. त्यामुळे या वृक्षाला अक्षयवट असंही म्हटलं जातं आणि वटपौर्णिमेला वडाचं पूजनही केलं जातं. माझघरात माझघरात वटी, वटीला कुटी, कुटीला घडेल, घडेलात वाजला एक, धुंदू भरताना नाव घेते आंबेड्यांची लेक. सावित्रीच्या नावाचा करतो आम्ही जय जयकार. आमच्या आयुष्यात मिळो, सौभाग्याचं दान. सौभाग्याचं दान.